हा फोटो पहा. हा फोटो आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील 13 वर्षीय पालवी पाटील नावाच्या मुलीचा. अगदी हसतमुख आणि प्रसन्न चेहरा असलेली पालवी दुर्दैवाने आज या जगात नाहीये. अल्पशा आजाराने तिचं आकस्मिक निधन झालं. आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूचं दुःख असतानाही तिच्या आईवडिलांनी धैर्य दाखवत तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पालवीच्या जाण्यानंतरही अनेक गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होणार आहे. लोणखेडा येथील नरेंद्र व अश्विनी पाटील यांची लेक पालवी ही गुजरात राज्यातल्या गांधीनगरला शिकत होती. पालवीच्या स्वभावातच तिचे नाव सार्थ करणारा प्रसन्नपणा होता. सदैव हसतमुख राहणारी पालवी सर्वांशी आपुलकीने संवाद साधायची. काही महिन्यांपूर्वी तिला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला होता. तिच्या आईवडिलांनी गांधीनगर येथे तिच्यावर उपचार केले. उपचारानंतर काही दिवसात तिला त्रास कमी झाला. त्यामुळं ती पुन्हा नेहमीप्रमाणे शिक्षण व दैनंदिन जीवनात रमली. मात्र त्यानंतर 6 महिन्यांनी तिला पुन्हा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने मुंबईला हलवण्यात आलं. पण उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. अवघ्या 13 वर्षांच्या मुलीला गमावल्याचा धक्का तिच्या आईवडिलांसह संपूर्ण कुटुंबासाठी असह्य होता. मात्र या दुःखद प्रसंगीही पालवीच्या आईवडिलांनी माणुसकीचा मोठा निर्णय घेतला. आपली मुलगी पुन्हा परत येणार नाही, मात्र तिच्या अवयवांमुळे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला नवजीवन मिळू शकते या भावनेतून त्यांनी पालवीच्या अवयव दानाला संमती दिली. तिच्या काही अवयवांचं तातडीने दान करण्यात आलं. मला माहिती आहे की माझ्या जेव्हा डोक्याचं ऑपरेशन केलं होतं तेव्हा किती त्रास होतो. माझ्या मुलगीला तसं त्रास होत असेल त्याच्यापेक्षा तिला शांती सोपी द्यायला पाहिजे भगवान. तर पप्पांनी सांगितलं की काय पण दुसऱ्यांचं तो हे होणार. त्यांना मी डॉक्टरांनी सांगितलं की सगळं लहान मुलांनाच देणार आहे दान. सगळं चालूच होतं, त्याचं खाली डोकंच नाही चालत होतं. आणि जेव्हा व्हेंटिलेटर मधून काढणार होते बॉडी देणार होते आमच्या हातात. माझी मुलगी पालवी नरेंद्र पाटील अवघ्या 13 वर्षी तिचं मृत्यू झाला. पण मृत्यू झाला ही आमच्यासाठी दुःखद घटना आहे. पण एक दुसरी गोष्ट अशी की आमच्या इथं असं आहे की आमच्या घरी आमचे वडील, आमची आई, आमचे भाऊ बहीण, आमचा असा एक म्हणजे वडिलोपार्जित अशी हे आहे की कोणतीही वस्तू आपल्यात आली तर तिला थोडं तरी लोकांसाठी कामात यावं, गरजू लोकांना हे व्हावं. आणि दान ही सगळ्यात मोठी वस्तू मानली जाते. ती आपल्या लक्षात ठेवून वडिलांजवळ आम्ही डिस्कस झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं आपण हे सगळं करतच आलो आहोत आणि अजूनही करू. आणि आपण असं विचार करू की आपली मुलगी जिवंत आहे, आपले नाथ जिवंत आहे असं समजून आपण हे करू. शरीर तर काय, शरीर एक वेळेस मातीत गेलं किंवा जाळलं तर हे चाललं जातं, बरोबर. परंतु जे त्याच्यातले अवयव ते दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतात. हे देऊ सगळं एक मतलब परमेश्वराने असं बनवलं आहे, माणसाला घडवलं आहे की तुम्ही मरून जा पण तुमचं अवयव जे कोणी गरीब असो, कोणी असो ज्याला नवजीवन हवं असतं त्याला आपण देऊ शकतो. त्यासाठी मग आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही शनिवारी ॲडमिट केलं आणि त्याच दिवशी ती संध्याकाळपर्यंत आमच्याजवळ राहिली, बोलली. आणि रात्री सलाईन लावल्यावर सकाळी ती अनकॉन्शियस झाली. म्हणजे मग आम्हाला फोन केला डॉक्टरांनी की इथे इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल. आम्ही होकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यावर ती 3 दिवस त्यांनी सांगितलं की 3 दिवसात आम्ही पुढची प्रोसिजर करू. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की ब्रेन ट्यूमर असण्याची शक्यता आहे पण लहान मेंदूत आहे. मग ते म्हणे जरा थोडं चांगलं रिझल्ट देईल तेव्हा पुढचे कार्यक्रम करू. मग ते नंतर त्यांनी आम्हाला अचानक सकाळी 8 वाजता फोन आला की बुवा तुम्ही लवकर या. लवकर आल्यावर त्यांनी आम्हाला सिग्नल दिला की या मुलीला आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.
मग आम्ही निर्णय घेतला की या मुलीचे डोळे दान करावे. मग त्यानंतर माझी सून आणि मुलाला थोडं समजवलं की आपल्याला डोळे दान. मग त्यांनी नंतर आणखी विचार, मग रिझल्ट आल्यावर, आणखी चांगला शरीराचा रिझल्ट आल्यावर उत्तम प्रकारचे सर्व अवयव येतात सांगितलं. मग आम्ही निर्णय घेतला की हे बाकीचे जे पार्ट्स आहेत ते सुद्धा दान करावेत. या प्रकारे आम्ही दान करण्याचा प्रयत्न केला. पालवीच्या निधनाचे दुःख तिच्या कुटुंबियांसाठी कधीही भरून न येणारं आहे. मात्र तिच्या अवयव दानामुळे तिचे अस्तित्व इतरांच्या जीवनात कायम राहणार आहे. हीच भावना तिच्या कुटुंबासाठी आयुष्यभरासाठी समाधानाची ठरणारी आहे. ईश्वर पालवीच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि पालवीच्या आत्म्यास चिरशांती लाभो. लोकमत परिवाराच्या वतीने हीच प्रार्थना. नंदुरबारहून सलाउद्दीन लोहारसह मी प्रशांत बदाने, lokmat.com, जळगाव.